हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे बेसन लाडू। तर आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने मी बेसन लाडू बनवणार आहे। त्यासाठी मी एक किलो चणा डाळ घेतलेली आहे। आता आपण हिला चांगली रोस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। यामध्ये चणा डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी भाजून घेते। ही डाळ आपल्याला लो टू मीडियमवर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। ही याची आतला कच्चापणा घालून आपल्याला चांगली रोस्ट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी भाजून घेते संपूर्ण डाळ आणि मग ती आपल्याला थंड करून घ्यायची आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली डाळ भाजून झालेली आहे। संपूर्ण डाळ खमंग वास येईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे। आता हिला थंड करून आपण चक्कीमध्ये जाडसर अशी रव्यासारखी दळून आणणार आहोत। तर अशा प्रकारे मी फॅन खाली ठेवून हिला संपूर्ण थंड करून घेते आणि मग आपण चक्कीमध्ये दळण्यासाठी देणार आहोत आणि मग याचे आपण लाडू बनवूया। तर बघा तर फ्रेंड्स, चक्कीतून डाळीचं पीठ करून आणलेले आहे। आता आपण बेसन लाडू बनवत आहोत। तर सुरुवात करूया। मी कढाई गॅसवर ठेवलेली आहे। मी पाव किलो साजूक तूप घेतलेले आहे। आपल्याला लागेल तसे आपण घेऊ। मी आता त्यातले अर्धे तूप घातले आहे। मी 200 ग्रामापर्यंत तूप घातलेले आहे। आता आपल्याला हे पीठ यामध्ये घालून घ्यायचे आहे। आणखीन राहिलेले पीठही घालून घेऊया। आणि हे चांगल्या प्रकारे आता आपण भाजून घेऊया। मिक्स करूया चांगले। आपल्याला लो फ्लेमवरच भाजायचे आहे। तर असे थोडे थोडे करून मिक्स करून घेऊया। आणि हे पीठ आपल्याला खमंग वास येईपर्यंत भाजायचे आहे। मी सर्व एकत्र करून घेते। तर बघा तर फ्रेंड्स, आपले 10 मिनिटे झालेली आहेत। आता राहिलेले तुपही घालून घेऊया। गरज लागल्यास आणखीन घालून घेऊया। आणि हे चांगले आपले डाळीचं पीठ चांगल्या प्रकारे आपल्याला भाजायचे आहे। गरज लागली तर आणखीन घेऊ तूप। अशा प्रकारे मी सर्व भाजून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपले भाजत तुपाच्या
पिठामधील गुठळ्या मोडत आपली प्रोसेस इथपर्यंत झालेली आहे. मला 1 तास 5 मिनिटे झाली आहे. लो फ्लेमवर शिजवत भाजत अशा प्रकारचे आपले आता चांगले तूप सुटेपर्यंत आपल्याला हे जोपर्यंत आपल्याला हलके हाताला लागत नाही तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहे. अशा प्रकारे आपण भाजून घेतोय. तर बघू शकता आपले तूप सुटू लागलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला भाजायचे आहे. जोपर्यंत हे पीठ हलके होत नाही तोपर्यंत आपल्याला असेच भाजत राहायचे आहे. आणखीन एक 5 ते 10 मिनिटे ही प्रोसेस राहिलेली आहे. तर आता आपण एवढे भाजून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले पीठ चांगले हलके झालेले आहे. अशा प्रकारे आपण पीठ भाजून घेत आहोत. नाहीतर आपण जर थोडेसे कच्चे राहिले किंवा कुठे भाजायचे राहिले तर ते तळाला आपल्या तोंडामध्ये अटकतात किंवा टाळाला चिकटतात. अशा प्रकारचे ते लाडू होतात. तर हे लाडू तसे होणार नाही, तर खूप सुंदर लागतात. ही प्रोसेस खूप करावी लागते. माझा हात दुखू लागलेला आहे. भाजत 1-1.25 तास झालेला आहे. अशा प्रकारे आपण भाजून घेणार आहोत. आपल्या बॅटरची अशा प्रकारे आपले ते तूप सुटू लागले म्हणजे आपले बॅटर एकदम परफेक्ट भाजलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ भाजायचे असते. तर बघू शकता आपण. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हे गरम हीटवरच आणखीन 10 मिनिटे भाजून घेते आणि पूर्ण थंड करूनच पुढची प्रोसेस करूया. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर थंड झालेले आहे. काहीसे हलकेसे कोमट आहे. मी पंख्याखाली ठेवू नये पण ते हलकेसे कोमट आहे. हलकेसे कोमट आहे, जास्ती कोमट नाही. तर चला तर सुरुवात करूया. मी दोन चमचे ड्रायफ्रूट्स घालत आहे. मी ही जी काजू बदामाची जाडसर भरड करून घेतलेली आहे ती घालत आहे. मिक्स करून घेऊया. यामध्ये घालणार आहोत पिठी साखर. आपल्याला अर्धा किलो मी पिठी साखर घेतलेली आहे. आता हे थोडी घालून मिक्स करून घेऊया. मी साखरेतच वेलची पावडर, जायफळ आणि सुंठ पावडर घातलेली आहे. आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मी सर्व मिक्स करून बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली सर्व साखर मिक्स झालेली आहे. आता आपण लाडू वळायला घेतोय. तर अशा प्रकारे आपण लाडू वळूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी लाडू वळलेला आहे. आणखीन एक करून दाखवते. बघू शकता आपण, अशा प्रकारचा मी लाडू वळलेला आहे. आता अशाच प्रकारे मी सर्व वळून घेते.
बघा तर फ्रेंड्स, आपले लाडू सर्व वळून झालेले आहेत. खूप छानसे सुंदरसे लाडू तयार झालेले आहे. अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहेत. बेसन लाडू आहेत, आपले महाराष्ट्रीयन पद्धतीचे लाडू बनवलेले आहेत. मी पिस्त्याची गार्निशिंग केलेली आहे. अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे. बघू शकता आपण, खूप सुंदरसे लाडू झालेले आहे आणि खूप टेस्टी लागत आहे. अशा प्रकारचे मी लाडू बनवलेले आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही लिहा की अशाच नवनवीन पद्धतीने सर्व साहित्य बनवण्यास मला खूप आनंद वाटेल आणि खूप खुशी वाटेल. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.